नमस्कार मंडळी, मी संध्या सप्रे. यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मागील एपिसोडमध्ये आपण आद्य शंकराचार्य यांचं दक्षिणामूर्ती स्तोत्र आपण बघत आहोत. मागच्या एपिसोडमध्ये आपण मूळ श्लोकांच्या पूर्वीचे जे पूर्वतयारीचे किंवा ध्यान श्लोक असं म्हटलं जातं ते आपण पूर्ण केलेले आहेत. आता या एपिसोडमध्ये आपण दक्षिणामूर्ती स्तोत्र याच्या मूळ स्तोत्रांकडे आपण वळणार आहोत. श्लोक पहिला. दर्पणी जणू साऱ्या नगरीला बघावं. बर का, दर्पणी मिरर मध्ये साऱ्या नगरीला बघावं, त्याच सम हृदयीच्या आत्मतत्वामध्ये जगत हे सर्व दिसावं. अनुभव सारे प्राप्त होती चित्त आणि बुद्धीनं. अनुभव सारे प्राप्त होती चित्त आणि बुद्धीनं, मन करी मग या सगळ्यांचे चित्रण अभंग. कधी पाहावं, कधी बोलावं, कधी ऐकावं, माया शक्तीचाच असे हा सारा आविष्कार. परंतु जागृत होई साधक जेव्हा. बर का, परंतु जागृत होई साधक जेव्हा आत्मप्रचिती नंतर, स्वतःमधील आत्मतत्वाच्या प्रत्यक्ष साक्षात्कारानंतर जेव्हा साधक जागृत होई, मीच ते हे चैतन्य ऊर्जा तत्व आणि मीच हे सर्व जगत. काय कळतं त्याला आत्मप्रचितीनंतर? की सगळ्या जगताच्या प्रत्येक गोष्टीमध्ये मूळ गाभा असलेलं ऊर्जारूप तत्व मीच आहे आणि सगळं जगत हा माझाच आविष्कार आहे. परंतु जागृत होई साधक जेव्हा आत्मप्रचिती नंतर मीच ते हे चैतन्य ऊर्जा तत्व आणि मीच हे सर्व जगत हे कळे त्यास हो विलक्षण. आता या श्लोकाचा आपण निरूपण करण्याआधी किंवा अर्थ समजून घेण्यापूर्वी या जगताबद्दल काय काय मतं आहेत ते आपण थोडक्यात बघूया. जगत म्हणजे हे अख्खं ब्रह्मांड, विश्व आणि परमेश्वर यांच्याबद्दल काय मतं आहेत. पहिलं मत मटेरियलिस्टिक व्ह्यूचं आहे. ते असं म्हणतात की परमेश्वर तत्व किंवा वेदांत जे सांगतं सगळ्याशी मूळ असं ऊर्जा तत्व, परमतत्व आहे, कॉन्शियसनेस जो आहे, असं काहीही नसून मनुष्याच्या ब्रेन मधून हा कॉन्शियसनेस क्रिएट झालेला आहे. तर सांख्य सिद्धांत असं सांगतो की परमत ऊर्जा तत्व एक आहे, एका बाजूला ते आहे आणि दुसऱ्या बाजूला हा निसर्ग, सृष्टी किंवा जगत असे दोन मूलभूत घटक हे स्वतंत्रपणे अस्तित्वात आहेत. असं कोण सांगतं? सांख्य सिद्धांत. तर काही जण असं म्हणतात की या परमेश्वर तत्वापासून, बर का, या परमेश्वर तत्वापासून ह्या निसर्ग किंवा सृष्टी निर्माण झालेली आहे. आणि वेदांत असं म्हणतो, वेदांत असं सांगतं की हे परम ऊर्जा तत्व हे एकमेव सत्य आहे आणि हे जे सर्व जगत आहे ते त्या ऊर्जा तत्वाचंच मॅनिफेस्टेशन आहे, त्याचाच ते आविष्कार आहे, त्याचाच तो ॲपिअरन्स आहे. म्हणजे जसं की सोनं हे एक मूलद्रव्य
आणि त्याच्यापासून हजारो दागिने जे निघतात त्याची नाम रूप आकार वेगवेगळे आहे, पण त्यातील प्रत्येकाचं मूलद्रव्य हे सोनं आहे. आणि दागिने हे त्या सोन्याचा आविष्कार आहे, मॅनिफेस्टेशन आहे आणि अपिअरन्स आहे. आता वेदांताचा हा जो सिद्धांत आपण आता बघितला की मूलतत्व एकच सत्य असून जगत हे त्याचं मॅनिफेस्टेशन आहे किंवा अपिअरन्स आहे, तर त्या सिद्धांताला अनुसरून या स्तोत्रामध्ये आचार्यांनी दर्पण किंवा मिरर ही संकल्पना इथे इंट्रोड्यूस केलेली आहे. दक्षिणामूर्ती स्तोत्रमध्ये अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण रीतीनं आचार्य हा सिद्धांत आपल्याला मिरर दर्पण आणि त्यामध्ये पडणारं रिफ्लेक्शन या दोघांचा एकमेकांशी जो संबंध आहे तो संबंध दाखवून जगत आणि परमतत्व याचा सिद्धांत आपल्याला समजावून सांगत आहेत. ज्याप्रमाणे मिरर हा ग्राउंड आहे, अधिष्ठान आहे, सपोर्ट आहे कुणाचा, त्यामध्ये पडणाऱ्या रिफ्लेक्शनचा मिरर हा सपोर्ट आहे, बरोबर. अधिष्ठान आहे, ग्राउंड आहे, मिरर आहे म्हणून त्यामध्ये प्रतिबिंब आपल्याला दिसतात. अगदी त्याच प्रमाणे मूळ चैतन्य तत्वाचं अधिष्ठान आहे, ग्राउंड आहे, सपोर्ट आहे म्हणून जगताचा अपिअरन्स त्यामध्ये दिसतो. जगत हे वेगळं सत्य आहे असं आपण का मानत नाही, तर त्याला वेगळी सत्यता आपल्याला देता येत नाही, कारण जगतातील प्रत्येक गोष्ट ही कधी ना कधीतरी नष्ट होणारी आहे. त्याला जे अस्तित्व एक्झिस्टन्स जगताला जे मिळालंय ते त्याचं स्वतःचं नाही, स्वतःचं स्वतंत्र असं ते एक्झिस्टन्स नाही. त्यामुळे जगतातील प्रत्येक गोष्टीला आपलं एक्झिस्टन्स परत करावं लागतं. हे सगळं एक्झिस्टन्स या परम ऊर्जा तत्वातील असलेल्या मूळ एक्झिस्टन्समुळे जगतातील प्रत्येक आणि प्रत्येक गोष्टीला एक्झिस्टन्स उसणं मिळालेलं आहे. म्हणून जगत हे त्याचं अपिअरन्स हे मानलं जातं. स्वतंत्र वेगळी वस्तू त्याला मानता येत नाही. त्याचप्रमाणे मूळ चैतन्य तत्व जसं मिरर हे त्या रिफ्लेक्शन साठी सपोर्ट आहे, त्याचप्रमाणे हे चैतन्य तत्व हे जगतासाठी सपोर्ट आहे. स्वप्नामध्ये काय घडतं बघा. स्वप्नामध्ये जेव्हा आपण स्वप्नावस्थेत जातो तेव्हा स्वप्नामध्ये हजारो गोष्टी असतात, नाना वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्ती आपल्याला भेटतात, कितीतरी घटना घडतात, पण या सगळ्यांचं मूळ मनामुळे आणि मनामध्ये हे स्वप्न निर्माण झालेलं असतं. जेव्हा आपण जागे होतो तेव्हा आपण काय म्हणतो, अरे ते तर सगळं स्वप्नात बघितलं मी, म्हणजे ते अपिअरन्स होतं, त्याची स्वतःची अशी खरी सत्यता नव्हती. जर स्वप्नाची खरी सत्यता असती तर जागृतावस्थेत आल्यानंतर सुद्धा स्वप्नातील सगळ्या घटना आपल्या समोर आपल्याला दिसल्या असत्या, पण तसं घडत नाही. स्वप्न हे निर्माण केलं गेलं मनामुळे, मनामध्ये ते राहिलं आणि जागृतावस्थेत आल्यानंतर ते स्वप्न त्यातील घटना नष्ट होतात. ते अपिअरन्स म्हणून आपल्या समोर येतं. अगदी त्याच प्रमाणे स्वप्न जगत जसं मनामध्ये आणि मनामुळे निर्माण होतं, अगदी त्याच प्रमाणे जागृत अवस्थेमधील जागृत अवस्था, आपण स्वप्नातून इकडे जागृतामध्ये येतोय, तर स्वप्नातून आल्यानंतर जसं आपल्याला स्वप्न हे अपिअरन्स वाटतं, खोटं वाटतं, अगदी त्याच प्रमाणे जागृतावस्था जी आहे बर का,
जागृतावस्था जी आहे, जागृत जगत जे आहे ते ऊर्जा तत्वातील प्युअर कॉन्शियसनेस मधील कॉन्शियसनेस या तत्वामुळे जागृत जगताचा आपल्याला अनुभव येतो. हा, स्वप्न मनामुळे मनामध्ये, हा स्वप्न स्वप्न जगत हे मनामुळे आणि मनामध्ये, त्याचप्रमाणे जागृत जग हे प्युअर कॉन्शियसनेसमुळे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अनुभवायला मिळते. म्हणजेच जगतातील प्रत्येक गोष्ट आणि गोष्ट कशी बनलेली आहे, तर मूळ चैतन्य तत्व अधिक ती वस्तू. वस्तू म्हणजे नाम रूप आकार, पण त्याच्या खाली प्रत्येकाच्या हे मूळ एक्झिस्टन्स तत्व आहे, कॉन्शियसनेस तत्व आहे, म्हणून हे जगत उभं आहे. आता या स्तोत्रातील मिरर मध्ये नगरी बघितली गेली, नगरीचं रिफ्लेक्शन पडलं, म्हणजे घोडा, गाड्या, वस्तू, माणसं त्या रिफ्लेक्शन मध्ये असतील, बरोबर. पण प्रत्यक्षात त्या मिरर मध्ये या वस्तू, घोडा, गाड्या, माणसं होती का? नाही. मिरर मध्ये प्रत्यक्षात कधीही रिफ्लेक्शन मधली कोणतीही गोष्ट ऍक्च्युअली प्रत्यक्षपणे मिरर मध्ये येत नाही. मिररला आपण हात लावला तर फक्त काच आणि काच आपल्याला दिसते. ते जे रिफ्लेक्शन आहे त्यातल्या गोष्टी मिरर मध्ये प्रत्यक्षात असत नाहीत. म्हणजेच रिफ्लेक्शन कॅनॉट अफेक्ट मिरर. का? कारण रिफ्लेक्शन हे अपिअरन्स आहे आणि अपिअरन्स जे आहे ते मूळ सत्यतेला ते काहीही परिणाम करू शकत नाही. म्हणजेच याच्यावरनं आपण आचार्य काय इन्फरन्स काढू इच्छितात की ज्याप्रमाणे रिफ्लेक्शन मध्ये काहीही घडत असेल, हा प्रत्यक्ष जगतामध्ये कुठेतरी आग लागली असू शकेल, त्या आगीचा धूर, आगीचा डोम हा रिफ्लेक्शन मध्ये दिसेल, पण प्रत्यक्षात मिररला त्या आगीने काहीतरी घडलं का? नाही. रिफ्लेक्शन मध्ये ते घडलं, परंतु त्याचा परिणाम प्रत्यक्ष मिररवर मात्र काही सुद्धा झाला नाही. अगदी त्याच प्रमाणे आचार्य आपल्याला सांगू इच्छितात की जगतामधील हजारो गोष्टी ज्या घडत असतात त्याचा परिणाम ते जगत आपल्या मूळ चैतन्यावर, ज्याच्या गाभ्यावर जगत उभं आहे, ते जगत त्याच्या मूळ पायावर काही परिणाम करू शकत नाही. मग असं जर आहे, बर का, असं जर आहे तर आपलं मूळ स्वस्वरूप हे शरीर आणि मन नसून आतला जो चैतन्य तत्वाचा गाभा आहे ते माझं मूळ स्वरूप जर आहे, तर मग माझ्या मूळ स्वरूपाला शरीर मनामध्ये जे काही आघात होतील, जगतामध्ये जे काही आघात होतील, वेगवेगळ्या घटना घडतील, त्याचा परिणाम माझ्या स्वस्वरूपावर होऊ शकत नाही. म्हणजेच ऍज अ कॉन्शियसनेस म्हणून जर मी स्वतःला मान्य केलं तर मला जगतातील, शरीरातील सुखदुःखांचा परिणाम माझ्यावर होऊ शकत नाही. शरीर आणि मन म्हणून जर मी मला मानलं तर मात्र प्रत्येक आघात माझ्यावर होणार आहे. का? कारण जे जे आघात प्रसंग घडतात ते शरीर आणि मनाला अफेक्ट करतात. पण आतलं जे गाभा तत्व आहे, जे माझं खरं स्वस्वरूप आहे, त्या चैतन्य तत्वाला मात्र सुखदुःखांनी धक्का लागू शकत नाही. शरीर आणि मन हे मला मिळालेलं साधन आहे, त्याची योग्य प्रकारे काळजी घ्यायचे, पण त्याचबरोबर मला आता असं भान पण ठेवायचं आहे की माझं खरं स्वस्वरूप आतला मूळ गाभा आहे. मग त्यानं काय घडेल?
त्यानं अजिबात वेदांत सांगत नाही अच्छा अच्छा म्हणजे तुमचं आता मूळ चैतन्य स्वरूप हे आहे तर मग जाऊ दे, नाही जगत जाऊ दे, नाहीतरी ते अपीअरन्स आहे त्याच्याकडे काही लक्ष देऊ नका, ते काही महत्वाचं नाही. नाही, असं अजिबातच वेदांत जगताला उपहासाने बघत नाही. या उलट आपलं चैतन्य तत्वाच्या मूळ स्वरूपाचं जागृत भान मनामध्ये ठेवून अलिप्तपणे आपण कर्तव्य दक्षतेनं आपली सगळी कर्तव्य या जगतामध्ये पार पाडायची आहेत. पण कशी? तर जरा त्या सगळ्यांपासून लांब होऊन अलिप्तपणे, तटस्थपणे. म्हणजे कसं आहे ना, वेदांत एकाच वेळेला आपल्याला जगतामध्ये गुंतू नका हे सांगतं आणि त्याच वेळेला गुंतू नका म्हणजे त्याचा अर्थ असा नाही की दुर्लक्ष करा, आपल्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका, आपली कर्तव्य करू नका, असं वेदांत सांगत नाही. एकाच वेळेला ते सांगतं जबाबदाऱ्या पण पार पाडा. या जगतामध्ये आपण आलोय ना, शरीर आणि मनाचं साधन घेऊन आपण आलोय, तर त्याचं निश्चितपणे सुसार्थकीच आयुष्य लागलं पाहिजे. त्यामुळे कर्तव्यांकडे पाठ फिरवू नका, समाजाकडे पाठ फिरवू नका, पण त्याच वेळेला आपल्यातील आत्मतत्वाचं भान ठेवून त्यापासनं अलिप्त स्थितप्रज्ञतेनं आपली कर्तव्य व्यवस्थितपणे पार पाडायची आहेत. एकाच वेळेला एका हातामध्ये जागरूकता, आपल्या कर्तव्यांबद्दल जबाबदारी आणि दुसऱ्या हातामध्ये स्थितप्रज्ञतेचा दीपक घेऊन आपल्याला हे दोन्ही गोष्टी व्यवस्थितपणे निभवायच्या आहेत असं वेदांत सांगतो. हे कठीण आहे याबद्दल काही शंका नाही, परंतु त्या मार्गावरनं आपण जेव्हा चालायला लागतो तेव्हा मग हळूहळू सगळ्या गोष्टी आपल्याला थोड्या थोड्या सोप्या निश्चितपणे जाऊ लागतात. आणि ही केवळ थिअरी नाही, अनेक अनेक थोर महात्म्यांनी याचं जिवंतपणे आपल्याला उदाहरणं दिलेली आहेत. प्रत्यक्ष त्यांच्या जगण्यातून हे दोन्ही दीपक, जबाबदारीचे, समाजामधील जीवन जगण्याचे आणि त्याचबरोबरीनं स्थितप्रज्ञतेचा दीपक त्याच्यावर ठेवून त्याप्रमाणे अलिप्तपणे पैल कर्तव्य बुद्धी ठेवून व्यवस्थितपणे वागण्याचे दोन्ही जबाबदाऱ्या या महात्म्यांनी आपल्याला स्वतःच्या उदाहरणानं आपल्याला डोळ्यासमोर आदर्श घालून दिले आहेत. यावरनं एक छोटीशी कथा मला तुम्हाला सांगावीशी वाटते. महर्षी अष्टावक्र अद्वैत वेदांत सिद्धांताचे थोर प्रचारक. त्यांची अष्टावक्र गीता किंवा अष्टावक्र संहिता ही अतिशय प्रसिद्ध आहे. महर्षी उद्दालक म्हणून जे होते त्यांचा स्वतःचा गुरुकुल आश्रम होता बर का. तर त्यांचा जो शिष्य होता कहोड नावाचा, तो अत्यंत गुणसंपन्न असा त्यांचा शिष्य होता. तर त्याच्यावर प्रसन्न होऊन उद्दालक महर्षींनी आपली कन्या सुजाता हिचा विवाह त्यांच्याशी लावून दिला. मग एके दिवशी कहोड आपल्या शिष्यांना आश्रमामध्ये काही शिकवत असताना झालं काय की सुजाता पाठीमागे बसलेली होती त्यांची पत्नी आणि ती गर्भवती होती. तर ते शिकवत असताना त्यांच्या पत्नीच्या गर्भातून बालकाचा आवाज ऐकू आला की पिताजी तुम्ही हा श्लोक बरोबर त्याचं उच्चारण करत नाही आहात बर का. बाळाचे ते उच्चार ऐकून कहोडना अतिशय राग आला आणि ते म्हणाले, अरे अजून तू जन्माला सुद्धा आला नाहीस आणि असा मला वेडवाकडं तू काय बोलतोस, तू 8 ठिकाणी वाकडा होशील बर का. आणि खरोखर बाळाचा जन्म झाल्यानंतर ते बाळ 8 ठिकाणी थोडस त्याच्यामध्ये वाकडेपणा होता, म्हणून त्याला अष्टावक्र
असं नाव त्याचं ठेवण्यात आलं. त्याच्या जन्माच्या नंतर लगेचच त्याचे पिताश्री जनक राजाच्या दरबारी गेले की वादविवाद करून काही सोनं नाणं मिळवता येईल का या इच्छेने ते तिकडे गेले. परंतु राजा जनकाचा जो पंडित बंदी होता त्यानं त्यांना वादविवादात हरवलं आणि नंतर असं उठवण्यात आलं की कहोडना नदी किनारी नेऊन त्यांना राजा त्या पंडित बंदीनं बुडवलं आणि नंतर त्यांचा शोध लागला नाही. अष्टावक्र जेव्हा 12 वर्षाचे झाले तेव्हा त्यांना आपल्या पित्याबद्दल ही कथा कळली. त्यांना अतिशय राग आला की कोण हा राजाबंदी आणि त्यानं माझ्या वडिलांना असं नदीच्या पाण्यात का बुडवलं. ते अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. त्यांनी ठरवलं की आपण राजा जनकाच्या दरबारी जाऊन बंदीची आपण वादविवादात त्याचा पराभव करायचा आणि आपल्या वडिलांना त्यांनी का बुडवलं याचा जाब त्यांना विचारायचा. अष्टावक्र मुनी 12 वर्षाचे अवघे असतील नसतील ते जनकाच्या दरबारी गेले आणि पंडित बंदीशी वादविवाद याच्यामध्ये त्यांनी पंडित बंदींना हरवून टाकलं. जनकानं विचारलं की आता तुला काय हवंय. तेव्हा अष्टावक्र मुनी म्हणाले की मी असं ऐकलंय की ह्यांनी माझ्या वडिलांना नदीमध्ये नेऊन बुडवलंय, यालाही अशी शिक्षा तुम्ही द्यावी असं माझं मत आहे. त्याबरोबर तो जो पंडित बंदी होता तो नम्रपणे अष्टावक्रांना म्हणाला की मी त्यांना बुडवलं वगैरे काही नाही. हा, मी त्यांना नदीच्या काठी घेऊन गेलो कारण माझे वडील जे वरुण आहेत, राजा वरुण, त्यांना वरुण लोकामध्ये एक महायज्ञ त्यांना करायचा होता. त्या प्रित्यर्थ तुझ्या वडिलांना वरुण लोकात मी घेऊन गेलो. आता तो यज्ञ संपन्न झालाय आणि आता ते येतच असतील. सगळेजण नदीच्या काठावर गेले आणि खरोखर अष्टावक्र मुनींचे वडील कडोह ते नदीतनं वर येत होते. कडोह आपल्या मुलावर म्हणजे अष्टावक्रावर प्रसन्न झाले, त्याला आशीर्वाद दिला आणि त्याचा अंगातील जो वेडेवाकडेपणा आलेला होता तो त्यांनी नष्ट केला. असे हे महर्षी अष्टावक्र त्यांची अष्टावक्र गीता या अद्वैत सिद्धांतावरच त्यांनी रचलेली आहे. त्याचं स्वैर रूपांतरण मी थोडस केलेलं आहे, ते मी वाचून दाखवते. महर्षी अष्टावक्र जमलेल्या व्यक्तींना उद्देशून असं म्हणतात, तुम्ही साक्षात ईश्वरीय तत्व आहात. बर का, तुम्ही साक्षात ईश्वरीय तत्व आहात. जगताचा तुम्ही केंद्र बिंदू आहात. सारभूत गाभा सर्वांचा तुम्हीच आहात. तुम्ही म्हणजे शरीर मनाने नाही, तर आतल्या प्रत्येकातील जो गाभा आहे तो एकच एक आहे. गुंफण शरीर मनाची, गुंफण शरीर आणि मनाची जरी असे त्यावर, कशावर, त्या ऊर्जा तत्वावर, परमतत्वावर, आत्मतत्वावर प्रत्येकाच्या शरीर मनाची गुंफण त्याच्यावर घातली गेलेली आहे. गुंफण शरीर मनाची जरी असे त्यावर, ती नव्हे तुमची खरी ओळख. वरचं जे गुंफण आहे ती तुमची खरी ओळख नाही. ती नव्हे तुमची खरी ओळख. जाणा स्वतःच तुम्ही तुमचे स्वरूप. जाणा स्वतःच तुम्ही तुमचे स्वरूप. जाणूनी मग राहावे तुम्ही कमलपत्रापरी. एकदा आतल्या गाभ्याची ओळख पटली की कसं राहावं, राहावे तुम्ही कमलपत्रापरी. या भवसंसारी तुम्ही सुखरूप.
या भवसंसारी तुम्ही सुखरूप. मन हेच अवघे बंधनासी कारण. आपण या सगळ्या बंधनामध्ये जे पडलेलो आहोत ते मनामुळे आहोत. मन हेच असे बंधनासी कारण. मन हेच परंतु मोक्षाचे सुद्धा कारण. जे मला बंधनात टाकतं तेच मला मुक्तही करतं. सिद्ध मी भयमुक्त मी. सिद्ध मी भयमुक्त मी. आनंद स्वरूप मी. चित्त स्वरूप मी. मीच ते ऊर्जन्य. मीच ते चैतन्य ऊर्जा तत्व. मीच ते परमतत्व. श्लोक दुसरा. दक्षिणामूर्ती स्तोत्रामध्ये आचार्य पुढे असं म्हणतायत, बीजास जसा हो फुटे अंकुर. बर का, बीजास जसा हो फुटे अंकुर. विश्वही प्रगटे अव्यक्तापासून. विश्वही प्रगटे अव्यक्तापासून. अवकाश अवकाश काल ऊर्जेने उजळे जगत हे पूर्ण. अवकाश काल ऊर्जेने उजळे जगत हे पूर्ण. स्वसंकल्पान परमेश्वर असे नित्य परिपूर्ण. स्वसंकल्पान परमेश्वर असे नित्य परिपूर्ण. निर्मिली अनंत ब्रह्मांड जाने. निर्मिली अनंत ब्रह्मांड जाने. विश्वाचा तो अदृश्य जादूगार. विश्वाचा तो अदृश्य जादूगार. दुसऱ्या श्लोकामध्ये या जगताची निर्मिती आणि त्याचं कारण याबद्दल आचार्यांनी सांगितलेलं आहे. बीजास जसा फुटे हो अंकुर, तसंच परमतत्वापासूनच या जगताची निर्मिती झाली. वेदांताप्रमाणे जगताचं मूळ चैतन्य तत्व हे कसं आहे, तर ते निर्गुण आहे, निराकार आहे, अजय आहे, जन्म नाही, मृत्यू नाही. मग या निर्गुण तत्वापासून, बर का, या निर्गुण तत्वापासून, प्रकाश तत्वापासून ही अख्खी सृष्टी, हे जगत हे कसं काय निर्माण झालं? तर हे निर्गुण निराकार तत्व जे आहे ते अर्थातच जगत एकट्यानं निर्माण करू शकणार नाही. त्यामुळे ते तत्व त्याच्यामध्येच अंगभूत असणाऱ्या त्याच्या स्वशक्तीच्या आधाराने, म्हणजेच त्याच्या माया शक्तीच्या आधारानं त्यानं हे जगत निर्माण केलं. मूळ चैतन्य तत्व हे एकमेव होतं. त्या एकमेव चैतन्य तत्वाला अशी बुद्धी झाली किंवा इच्छा झाली की आपण एक सोडून अनेक व्हावं, आणि मग त्यानंतर स्वतःमधील अंतरशक्तीच्या सहाय्यानं त्यानं हे जगत निर्माण केलं. आता खरं म्हटलं तर चैतन्य तत्व हे निर्गुण आहे, निराकार आहे, त्याला अवयव नाही, तो अजय आहे. मग त्याला इच्छा कशी काय झाली? त्याच्याकडे तर मन बुद्धी सारखे अवयव नाहीत. परंतु काय आहे की या जगताच्या निर्मितीचा शोध घेता 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 मागे मागे जात जात आपण एका कुठल्या तरी बिंदूशी येऊन थांबतो आणि सगळं अगम्य होतं. आणि त्यामुळे असं म्हणावंसं वाटतं की
अद्वैत वेदांत त्यामुळे असं सांगतो की त्या परमतत्वालाच अशी बुद्धी झाली, त्याला अशी इच्छा झाली की एकापासून अनेक अशी सृष्टी निर्माण करावी, आणि म्हणून त्याच्यातीलच असलेल्या माया शक्तीला उघडून त्या शक्तीच्या आधाराने त्यानं जगत निर्माण केलं. ही माया शक्ती प्रथम कशी होती? ती अव्यक्त होती, सूक्ष्म होती आणि सत्व रजो तमो गुणांनी ती भरलेली होती. मग त्यानंतर तिच्यामध्ये बुद्धी हा घटक निर्माण झाला. मग त्यानंतर अहंकार हा गुण निर्माण झाला आणि मग त्या अव्यक्त प्रकृतीचे बुद्धी आणि अहंकार या दोन गुणांमुळे आता जगताच्या अनंत गोष्टींना एक 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 करून निर्मिती व्हायला सुरुवात झाली. विश्व आणि जगत निर्माण होण्याची ही प्रक्रिया मानली गेलेली आहे. एका बाजूला मनुष्य, प्राणी असं जीव जगत निर्माण झालं, तर एका बाजूला निरिंद्रिय पदार्थ म्हणजे ज्याला इंद्रिय नाही असे पदार्थ निर्माण झाले. सर्वप्रथम 5 तन्मात्र ही निर्माण झाली. तन्मात्र म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या गुणांची मूळ सूक्ष्म रूप ही निर्माण झाली. मग त्यानंतर स्थूल पंचमहाभूत निर्माण झाली आणि मग 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि मन अशी 11 सूक्ष्म घटक मग नंतर निर्माण झाले. आणि मग या सगळ्या घटकांच्या परम्युटेशन कॉम्बिनेशन करून हे हजारो गोष्टींनी भरलेलं वैविध्यपूर्ण असे जगत निर्माण झालं. तर अशा प्रकारे निर्गुण परमतत्वापासून मायेची शक्ती विकसित होऊन तिच्या आधाराने या जगताची निर्मिती झाली. तर अशा प्रकारे दक्षिणामूर्ती स्तोत्र या स्तोत्रातील मूळ असे 2 श्लोक आपण या एपिसोडमध्ये आता त्याचं विवरण बघितलं. आता याच्या पुढील श्लोक मी पुढच्या एपिसोडमध्ये सादर करणार आहे. या एपिसोडची सांगता करण्यापूर्वी मी तुम्हाला सगळ्यांना नम्रपणे विनंती करते की कृपया माझ्या अमृताचे डोही या YouTube वरील आध्यात्मिक चॅनलला कृपया तुम्ही शेअर करावं, सबस्क्राईब करावं, लाईक करावं, ही माझी तुम्हा सगळ्यांना नम्र विनंती आहे. याच्या पुढचे एपिसोड घेऊन मी तुमच्या भेटीला येतच राहणार आहे. नमस्कार.